श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 39 भाग 3. अश्विन द्वादशी ही श्रीपाद श्रीवल्लभांची निजानंद गमनाची तिथी असल्याने दत्त संप्रदाय ही तिथी गुरुद्वादशी म्हणून साजरी करत. गरुडेश्वरलाही हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक लोक जमले. अनेक एकादशण्या लघुरुद्र अभिषेक देवावर करण्यात आले. महाप्रसाद भोजनाच्या हजारोंनी पंक्ती उठल्या. स्वामींनी स्वतः पंक्तीत फिरून लोकांना आग्रह केला. सर्वांच्या भोजनाची दक्षिणेची व्यवस्था पाहिली. रामशास्त्री प्रकाशकर यांनी उत्सवाची सर्व व्यवस्था उत्तम चोख बजावली. या सर्व गडबडीत सबनीस यांना रुद्र एकादशनी करायची होती ती राहून गेली. स्वामींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी पुजाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले, आज जपरूप एकादशनी करावी आणि उद्या स्वतः रामभाऊंना बसवून त्यांच्याकडून जलरूप एकादशनी करून घ्यावी. स्वामींनी हे सांगितल्यावर सबनीसांना भरून आले. अनेक जन्मांचे पुण्य म्हणून गुरु लाभले असे वाटून ते स्वामी चरणी नत झाले. एकदा एक सेवक नर्मदा काठी भांडी घासत होता. त्याच्या हातून मोठे पातेले सुटले आणि वाऱ्याच्या वेगाने वाहू लागले. आता उद्या स्वयंपाकाची पंचायत होईल असे वाटून तो धावतच स्वामींकडे गेला आणि त्यांना सर्व सांगून म्हणाला, आपणच काहीतरी करावे, नाहीतर उद्या जेवणात अडचण होईल आणि माझ्यावर निष्काळजीपणाचा आरोप येईल. हे ऐकून महाराज उठले आणि नर्मदा किनारी चालत आले आणि मग नर्मदा मातेला हात जोडून प्रार्थना करून म्हणाले, माते, तुला काय करायचे पातेले? केवळ अडगळ मात्र. इथे खोळंबा होईल. यास्तव लेकरासाठी पातेले परत करावे. गुरुरायांची ही प्रार्थना ऐकून ते पातेले उलट प्रवाहात फिरून स्वामींच्या चरणांजवळ येऊन थांबले. बडोद्याचे गणपती बुवा महाराजांच्या दर्शनासाठी आले. संकष्ट चतुर्थी असल्याने ते दुपारीच घाईघाईने परत जाण्यास निघाले. स्वामींनी त्यांना सांगितले, आज राहा, उपवास सोडून मग जा, अन्यथा तसेच गेलात तर हाल होतील. पण त्यांनी महाराजांचे म्हणणे ऐकले नाही. जरुरीचे काम आहे असे सांगून ते लगेच जावयास निघाले. परंतु वाटेत त्यांना अनेक अडचणी आल्या आणि ते तिलकवाडीला रात्री 10 वाजता पोचले. तेथेच संकष्टी सोडण्यास थांबले आणि शेवटी 3 दिवसांनी बडोद्याला पोहोचले. जे काम करायचे होते ते तसेच राहिले. त्याच दिवशी अमृतराव पण गरुडेश्वरला होते. त्यांनी संकष्टी चतुर्थीचे पारणे केले, मगच निघाले. ते दुसऱ्या दिवशी वाहन मिळून बडोद्यास आले आणि वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी गणपतीबुवांना सांगितले की मला गुरुवचनाची महती माहिती आहे, त्यामुळे मी त्यांची आज्ञा पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अवज्ञा केली तर काय फळ मिळते हे आपण अनुभवलेलेच आहे. महाराजांचा चातुर्मास आता संपला, परंतु पुढील संचारास न निघता देवाच्या आज्ञेनुसार ते गरुडेश्वरलाच राहिले. अश्विन महिन्यात दिवाळी आली. तो सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. महाराजांनी नरक चतुर्दशीला नदी किनारी पाणी तापवले आणि सर्व जोडप्यांना अभ्यंग स्नान घालावयास लावले. सर्व सोहळा त्यांनी कौतुकाने पाहिला आणि सर्वांना आशीर्वादही दिला. जमलेल्या सर्व भक्तांना वाटले स्वामींनाही गरम पाण्याने स्नान घालावे, सुगंधी अत्तरे लावावी. पण महाराज कधीच गरम पाण्याने स्नान करीत नसत. त्यांनी गार पाण्याने स्नान केले. सर्वांनी त्यांच्या अंगाला चरणांना अत्तर लावले, अंग चांगले चोळून दिले. महाराजही आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर करून घेत होते. नंतर सर्वजण नारेदेश्वराच्या मंदिरात दर्शनास गेले. तेथे सर्व सुवासिनींच्या ओट्या लुगडी देऊन महाराजांनी भरावयास लावल्या. मग सर्वांना स्वहस्ते नर्मदा मातेचा प्रसाद दिला. दिवाळीनंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती आली. तशी भक्तांच्या उत्साहास उधाण आले. 2000वर भक्तगण येथे जमले. रात्री भजन कीर्तन रंगले. हा सर्व वेळ महाराजही उपस्थित असल्याने सर्वांना स्फूर्ती आली. दुसऱ्या दिवशी पारणे झाली. या दिवशी सर्वांनी मिळून कामे केली. महाराजांच्या सहवासाचा आनंद लुटला. वेदशास्त्र संपन्न माधवराव परांजपे हे नर्मदा परिक्रमा करण्यास निघाले होते. वाटेत गरुडेश्वरला ते महाराजांच्या दर्शनार्थ आले. महाराजांनी त्यांना प्रसाद म्हणून 2 शेर तांदूळही दिले. त्यांनीही ते मोठ्या भक्तिभावाने झोळीत भरून घेतले.
जोवर हे तांदूळ त्यांच्या झोळीत होते तोवर परिक्रमेमध्ये त्यांना अन्नधान्याची कमी कधीच पडली नाही. जवळजवळ त्यांनी हा तांदूळाचा प्रसाद नीट जपून ठेवला होता. परंतु एके दिवशी त्यांच्यासोबत असणाऱ्या माणसांनी त्यांच्या नकळत ते तांदूळ शिजवले आणि तेव्हापासून त्यांना परिक्रमेत अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यांच्यापाशी असणाऱ्या सिद्धी समाप्त झाल्या. महाराज कधीही कुणालाही चरणस्पर्श करून देत नसत. महाराज काकड आरती संपताच पत्रोत्तरे लिहिण्यास बसत. त्यावेळी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करण्याचा लाभ सर्वांना मिळे. इतर वेळी महाराज सोहळ्यात असल्याने कुणालाही स्पर्श करून देत नसत, म्हणून यावेळी भक्त नमस्काराचा लाभ घेत असत. एक गुजराती बाई पौष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून स्नान करून ओले त्या अंगानेच महाराजांच्या वाटेवर उभी राहिली. महाराज स्नानाला येताच ती बाई पुढे होऊन नमस्कार करू लागली. स्वामी तिला म्हणाले, आमचे स्नान व्हायचे आहे. तशी डोळ्यात अश्रू भरल्या नेत्रांनी ती महाराजांना म्हणाली, आपले चरण कायम पवित्रच आहेत. या माझ्या देहाने चारही धामांचे दर्शन घेतले आहे आणि आता आपले चरणाच पाहिले. आता कशाचीच इच्छा उरली नाही, असे म्हणून अत्यंत आदराने तिने स्वामींचे चरण धरले. तिच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहू लागला. महाराजांनी तिला हात उंचावून आशीर्वाद दिला आणि उपदेश केला. त्या उपदेशाने त्या बाईचे जीवन कृतकृत्य झाले. अहमदाबादहून एक दक्षिणी बाई दर्शनासाठी आली. तसेच रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून तिने भिजवलेले मूग बरोबर घेतले. प्रवासात बराच वेळ गेल्याने त्या मुगाला मोड आले. ती बाई स्वामींच्या दर्शनाला आली तेव्हा तिने ते मूग तसेच स्वामींपुढे ठेवले आणि त्यांना वंदन करून ती उभी राहिली. स्वयंपाक करणाऱ्या एका बाईने ते पाहिले आणि ती ओरडून म्हणाली, काय हो बाई, काहीच कसं कळत नाही. या मुगांना केवढाले मोड आले आहेत, आता त्याचा काही उपयोग नाही. सर्वांसमक्ष तिला स्वयंपाकीण बाई बोलल्याने त्या बाईचा चेहरा काळवंडला. धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे, असे तिला होऊन गेले. ती तशीच तेथे दुःखी होऊन बसली. स्वामी सर्व काही पाहत होते. बाईचा भक्तिभाव ते जाणून होते. आपल्या प्रेमाखातर तर बिचारी एवढ्या दुरून चालत आली आहे हे ते जाणून होते. गुरुरायांनी मूग स्वतःजवळ ठेवून घेतले. दुपारच्या स्नानाला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी ते स्वतः साफ केले आणि एका भक्ताच्या हातात देऊन म्हणाले, रात्रीचा देवाचा नैवेद्य हा आहे, तो रात्री देवाला दाखवा. रात्री आपल्या मुगाचा प्रसाद पाहून ती बाई आनंदून गेली. स्वामींनी तिला बोलावून विचारपूस केली. त्या बाईने आपण दुरून चालत आल्याचे सांगितले. तुमचा नैवेद्य श्रीदेवांना पावला, असे हसून स्वामींनी तिला सांगितले. हे ऐकून त्या बाईला आपले जीवन सफल झाल्यासारखे वाटले. ती बाई गहीवरून गेली. राजपिपला या गावात एक सरकारी अधिकारी होता. त्याची पत्नी धार्मिक वृत्तीची, संस्कारित होती. तिचा पती मात्र धार्मिक नव्हता. गरुडेश्वरला कोणी महात्मा आला आहे तेव्हा त्याच्या दर्शनाला जावे असे त्या साध्वीला वाटले. परंतु पत्नीची वृत्ती पाहता ती गप्पच राहिली. मनातून मात्र तळमळत होती. मनात विचार करत होती की काय सेवा करता येईल, म्हणून आपल्या परसातील फुले भाज्या गरुडेश्वरला पाठवावे असे तिला वाटले. राजपिपल्यापासून गरुडेश्वरला एक पोस्टमन डाक घेऊन जाई. त्याला बोलवून ती म्हणाली, आपण गरुडेश्वरला फुले भाज्या घेऊन जावे, स्वामींच्या चरणी अर्पून मला उपकृत करावे, जाण्याआधी येथेच भोजन करावे. त्यांनीही सर्व मान्य केले व आपल्या हातूनही गुरुसेवा होईल. त्यांच्या दर्शनाची संधी आपोआपच चालून आली आहे, त्यामुळे त्यालाही आनंद झाला. या गुरुसेवेविषयी त्या बाईने आपल्या पतीस विचारले की भाज्या फुले गरुडेश्वरला पाठवू का. आपल्या पत्नीचा भाव पाहून त्याने काहीच हरकत न घेता मान्यता दिली आणि मग रोज गरुडेश्वरला ताजी फुले भाजी जाऊ लागली. एकदा ती अशीच पतीला म्हणाली, आपणही गरुडेश्वरला दर्शनाला जाऊया का. तशी पती तिला म्हणाला, आपली कुलदेवता कुलाचार उपासना आपण करतोच. स्वामी दत्ताराधना करतात. ते आपल्याला म्हणतील दत्त साधना करा, तर ते कसे शक्य होईल. यासाठी दर्शनाला न जाणेच उत्तम. या घटनेनंतरही भाजी फुले गरुडेश्वरला जात होती. त्या बाईच्या मनात गुरुदर्शनाची ओढ मात्र कायम होती. एकदा अचानक सरकारी कामानिमित्ताने त्या बाईचे यजमान गरुडेश्वरला गेले. काम आटोपल्यावर ते भीत स्वामींच्या दर्शनाला गेले. बोलण्याच्या ओघात भाज्या फुले पाठवणाऱ्या बाईंचे हे यजमान आहेत असे गुरुरायांना कळले.
स्वामींनी त्यांना जवळ बोलवून बसाव्यास सांगितले व श्री देवी महात्म्य स्वतः समजावून सांगितले आणि आपल्या कुळामध्ये परंपरेने चालत आलेली देवीचीच उपासना आपण करा, त्यातच आपले कल्याण आहे असे सांगितले. मनाजोगती उपासना करण्यास सांगितल्याने त्या गृहस्थाला आनंद झाला. त्याच्या मनातील भीती पळून गेली आणि स्वामींच्या विषयी त्याच्या मनात भक्ती उत्पन्न झाली. पुढे ते पतिपत्नी गरुडेश्वरला स्वामींच्या दर्शनास आले. तेव्हा स्वामी पुराण सांगत होते. त्या पुराणात त्यांनी स्त्री धर्माचे विवरण सांगितले. सायंकाळ होताच ते नर्मदेवर स्नानास निघाले तशी त्यांच्या पाठीमागून ती बाई जाऊ लागली. स्वामींनी वळून पाहिले तशी ती बाई पुढे धावून स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाली, यांना घेऊन येते. स्वामींनी तिच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळले व म्हणाले, ठीक आहे, आम्ही थांबतो. असे म्हणून ते यजमानांची वाट पाहू लागले. उभयता दोघे येताच त्या दोघांनी स्त्रींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामींनी प्रसन्न मनाने दोघांनाही आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुमची फुले भाजीची सेवा देवांना फार आवडली आहे. अन्नाच्या नैवेद्याची देवाकडे पूर्ती झाली आहे. त्यांची सदैव तुमच्यावर कृपा राहील. त्या पोस्टमनला ती बाई रोज जेवायला घालत असे. तेच भोजन नैवेद्य म्हणून देवाला रुजू झाले. हे ऐकून पती पत्नींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामींचे चरण त्यात भिजले. नागपूरमधील एक ब्राह्मण पुजारी होता. एका गृहस्थाकडे तो पुजारी म्हणून काम करत असे. तेथे त्याने स्वामींची कीर्ती ऐकली आणि तेव्हापासून त्यांच्या दर्शनाची ओढ त्याला लागली. स्वामींचा मुक्काम कोठे आहे हे त्याला काहीच ठाऊक नव्हते. एकदा कामानिमित्ताने तो पोस्टात गेला. तेथे पोस्टमन गावाप्रमाणे पत्र काढून ठेवत होते. त्यात स्वामींचे नाव आणि गरुडेश्वर असा उल्लेख आला. त्यावरून त्याला स्वामींचा मुक्काम गरुडेश्वरला आहे हे समजले. देवकृपेने पत्ता कळला होता, परंतु मुक्काम फार दूर पडल्याचा होता. काय करावे ते त्याला कळेना. त्याच विवंचनेत तो घरी आला. यजमानांच्या घरी पूजेला आला आणि त्याने यजमानांना सांगितले की गरुडेश्वरी प्रत्यक्ष दत्तावतारी टेंबेस्वामी महाराज वास्तव्य करून आहेत. त्यांच्या दर्शनाने माझे जीवन सफल होईल. त्यांच्या दर्शनाची ओढ मला स्वस्थ बसू देत नाही आहे. आपण मला रजा दिल्यास मी आपला ऋणी राहीन. यजमानाने त्या गृहस्थाची तळमळ बघून रजा दिली आणि वाट खर्चाची प्रेमाने तरतूदही केली. तो गृहस्थ गरुडेश्वरला पोचला. स्वामी त्यावेळेस नर्मदेवर मध्यान्ह स्नानासाठी निघालेले होते. तोही गुरूंच्या मागे गेला. सर्व वस्त्रे उतरवून त्याने गुरूंना स्पर्श करून वंदन केले आणि स्पर्श दर्शनेच्छा पूर्ण करून घेतली. त्याची ती अनन्य भक्ती पाहून श्रींनी त्याला खुणेनी बोलवले व नर्मदा जलात आपल्या खालील प्रवाहात स्नान करण्यास सांगितले. श्रींची कृपा काय वर्णावी आणि कशी आणि किती. जणू त्याची कर्मगती सारून त्याला गुरूंनी मार्गाला लावले. दत्त जयंतीचा उत्सव जवळ आला होता. या पुजाऱ्यास वाटले आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. गुरूंना वंदून त्याने सप्ताह चालू केला. भुईमुग आणि ताक एवढ्यावरच पारायण करायचा नियम केला. मनात येथे काही मिळेल का अशी चिंता होती. वाचन संपवून तो स्वामींच्या दर्शनास आला. स्वामींनी त्याला सांगितले, शेजारी जा, ताकाची सोय होईल. अशा रीतीने गुरुचरित्राचा सप्ताह उत्तम रीतीने पार पडला. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुदेव आणि शृंगेरी मठाचे शंकराचार्य भिक्षा मागण्यास निघाले. पुजाऱ्याच्या मनात आले, आपल्याला स्वयंपाक करता आला असता तर आपण स्वयंपाक करून यांना भिक्षा वाढता आली असती. या चिंतेत पुजारी असता महाराजांनी त्याला जवळ बोलवून घेतले आणि सांगितले, जा, नेहमीच्या घरी जा आणि ताक घेऊन ये. तोही गुरु आज्ञा मानून ताक घेऊन आला. तशी स्वामी त्याला म्हणाले, आता ते ताक आम्हाला भिक्षा म्हणून वाढ. त्या पुजाऱ्याचे हृदय भरून आले. जन्म कृतकृत्य झाला असे त्याला वाटू लागले. सद्गुरूंचे असे आपल्या भक्तावर नितांत प्रेम होते. विदुराघरच्या हुलग्यांसाठी जसा देव धावला, तसाच ताकाच्या पाण्यावर संतोष मानून भक्ताच्या हृदयाचे भाव ओळखून त्याचे लाड स्वामींनी पुरवले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय